नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे दीपविनीमध्ये। तर आज आपण घेणार आहोत एका स्टुडंटचं डाऊट। त्यांनी विचारलं होतं 45-45-90 डिग्री ट्रायंगल वाली थिअरम एक्सप्लेन करा आणि 30-60-90 डिग्री वाली ट्रायंगल वाली थिअरम एक्सप्लेन करा, राईट। तर आपण ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत, ठीक आहे। पहिली वाली आपण कन्सिडर करूया, प्रॉपर्टी ऑफ 45-45-90 वाला ट्रायंगल है ना, ही वाली थिअरम आपल्याला पहिलं सॉल्व करायचे। तर अतिशय सोपी वाली थिअरम आहे, फक्त थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या। ही थिअरम एक्सप्लेन करत असताना आपल्याला दोन गोष्टी आधीच माहित पाहिजेत। काय की आयसोसेलेस ट्रायंगलची थिअरम काय आहे। आयसोसेलेस ट्रायंगलची थिअरम म्हणजे नेमकं काय, मी पूर्ण थिअरम नाही सांगणार आहे, फक्त एक थोडंसं ओव्हरव्ह्यू म्हणून सांगते की आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये म्हणजेच काय, ज्यामध्ये दोन साइड ऑफ ट्रायंगल काय असतात, इक्वल असतात, बरोबर। आयसोसेलेस ट्रायंगलच्या दोन साइड्स इक्वल असतात, बरोबर। तर त्यामध्ये एक थिअरम आहे की अँगल्स अपोजिट टू इक्वल साइड्स आर इक्वल। म्हणजे काय, समजा ही काहीतरी ए नावाची साइड आहे, तर ही पण साइड काय आहे, ए नावाची साइड असणार, कारण दोन्हीची लेंथ सेम असणार, बरोबर। तर त्याच्या अपोजिट असणारा अँगल, या ए साइडच्या, ही साइड इथून इथे एवढी आहे, त्या साइडच्या अपोजिट असणारा हा अँगल आणि त्याची इक्वल साइड त्याच्या अपोजिट असणारा हा अँगल, हे दोघं एकमेकांना इक्वल असतात। म्हणजे काय, हा जर 20 डिग्री असेल तर हा पण 20, हा 30 असेल तर हा पण 30, हे 70 असेल तर हे पण 70, आहे की नाही। असं इथं जेवढा अँगल असेल तेवढाच इथला पण अँगल येणार। ओके, हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला ही थिअरम, वरची वाली थिअरम समजायला इझी जाईल, ठीक आहे। हा, तर हे समजून घ्या। ओके, चला आता आपण आपल्या थिअरमकडे जाऊया। हा, आपल्याला सांगतानाच असं सांगितलंय की प्रॉपर्टी ऑफ, ओके, आणि याच थिअरमचा कन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे। कन्व्हर्स म्हणजे काय, आताच मी जी तुम्हाला आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम सांगितली त्यामध्ये असं सांगितलं की अँगल्स अपोजिट टू इक्वल साइड्स आर इक्वल, बरोबर। जर आयसोसेलेस ट्रायंगल असेल त्याच्यामध्ये दोन साइड्स इक्वल असतात, त्यांच्या अपोजिट ज्या साइड्स इक्वल आहेत त्याच्या अपोजिट असणारे अँगल सुद्धा इक्वल असतात। तर इथं उलट आहे म्हणजे नेमकं काय, तर इथं असा विषय आहे की आपल्याला देताना अँगल सेम दिले। समजा कोणी आपल्याला सांगितलं की इथला अँगल आणि इथला अँगल सेम आहे, तर आपण कन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरमनं काय कन्सिडर करू शकतो, याच्या अपोजिट वाली साइड आणि याच्या अपोजिट वाली साइड सेम आहे। ओके, हे दोन्ही आपण गोष्टी एकमेकांना कन्व्हर्स म्हणून कन्सिडर करू शकतो, ठीक आहे। तर आता या थिअरम मध्ये आपल्याला याचा कसा यूज आहे जरा बघूया। ओके, थिअरमनं काय सांगितलं, इफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45-45-90, 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री, then the length of each side containing the right angle is 1/√2 times the hypotenuse। आधी आपल्याला काय करायचं असतं, कुठलीही थिअरम घेताना, कुठलीही थिअरम एक्सप्लेन करताना, समजून घेताना किंवा त्याची मांडणी करताना आपल्याला काही मुद्दे इम्पॉर्टंट आहेत ते लक्षात ठेवा। त्याची मांडणी कशी करायची, सगळ्यात आधी थिअरमचं स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचं। ओके बाळांनो, थिअरमचं स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचं, अगदी फुल स्टॉप सुद्धा इकडचा तिकडे करू नका, कॉमा सुद्धा करू नका, ऍज इट इज थिअरमची स्टेटमेंट लिहायची। त्यानंतर तुम्ही जसं शिकला मागच्या चॅप्टरमध्ये की इफ देन म्हणजे काय असतं, कंडिशनल स्टेटमेंट असतंय ना, तर इफ वाला पार्ट आपला काय असतो, गिव्हन असतो, आणि देन वाला पार्ट काय असतो, टू प्रूव्ह दॅट असतो। तर हे आपल्याला इथं सेपरेट आउट करायचं आहे। इथं आपल्याला गिव्हन लिहायचं आहे, या वाल्या थिअरमचं गिव्हन लिहायचं आहे। गिव्हन लिहित असताना सोबतच आपल्याला डायग्राम काढणं पण गरजेचं आहे। तर बघा, थिअरमचे स्टेटमेंट लिहिलं, गिव्हन लिहिलं, लगेचच इकडे डायग्राम म्हणायचं आणि जे काही दिले ते ड्रॉ करायचं। आपल्याला काय सांगितलं, इफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री। आता एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये एकच राईट अँगल असू शकतो ना, कारण सम आपल्याला 180 आणायचे। मग हा 90 डिग्री झाला, इथे एक अँगल आहे 45 डिग्री आणि दुसरा अँगल पण झाला 45 डिग्री। ओके, या ट्रायंगलला आपण नाव देऊया काहीतरी एबीसी वगैरे। तर 45-45-90 वाला ट्रायंगल आपला तयार आहे। ओके, इफ वाला पार्ट एवढाच होता, तेवढंच आपल्याला गिव्हन लिहायचं असतं, तर जेवढं काही गिव्हन मध्ये आहे तेवढंच लिहा। इथे काय म्हणणार, इन अ ट्रायंगल, आम्ही जे नाव दिलं ते टाकणार, इन अ ट्रायंगल एबीसी, कोणता अँगल 45 घेतला, कोणता अँगल 45 घेतला, कोणता अँगल 90 घेतला, हे आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे। इन अ ट्रायंगल एबीसी सांगा, सगळ्यात आधी राईट अँगल ट्रायंगल साठी 90 डिग्री वाला अँगल सांगतात। अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री, कॉमा अँगल ए इज इक्वल टू 45 डिग्री, किंवा आपण असं म्हणूया लगेचच, अँगल ए इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू 45 डिग्री। दोन्हीही अँगल्स काय आहेत, इथं सेम आहेत।
आता जस्ट मी तुम्हाला एक आयसोसेलेस ट्रायंगल थेरम मध्ये सांगताना एक गोष्ट सांगितली कन्व्हर्स सांगताना की जर अँगल सेम असतील तर त्यांच्या अपोजिट साइड्स पण इक्वल असणार. ओके, अँगल्स जर इक्वल असतील तर याच्या अपोजिट वाली ही वाली साइड आणि याच्या अपोजिट वाली ही वाली साइड आपल्याला काय असणार, इक्वल असणार. ओके, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे याच्यातून. ठीक आहे, गिवन मध्ये आपण फक्त एवढंच लिहू शकतो. त्यानंतर टू प्रूव्ह दॅटला शॉर्टकट मध्ये टीपीटी असं म्हणतात. टू प्रूव्ह दॅट काय आहे, देन वाला पार्ट. देन मध्ये काय सांगितलं, द लेंथ ऑफ ईच साइड कंटेनिंग द राईट अँगल इज 1/√2 टाइम्स हायपोटेनस. आता ज्या साइड्सनी राईट अँगल बनवलाय त्या साइड्स कोणत्या, इकडची बीसी इकडची एबी, ह्या दोन साइड्स काय असतील 1/√2 टाइम्स हायपोटेनस असतील. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला टू प्रूव्ह दॅट मध्ये काय येणार, लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू लेंथ ऑफ बीसी इज इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटेनस. हायपोटेनसचं नाव आमच्या एसी आहे. हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता हे असं काही सांगताना सांगितलं नव्हतं की इक्वल आहे, त्यामुळे आपण ते आपल्या वाल्या कन्सिडरेशन मध्ये कन्सिडर करूया. इथे सेपरेट लिहूया. AB ला पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे 1/√2 टाइम्स AC अँड आपल्याला BC ला पण हेच प्रूव्ह करायचं आहे 1/√2 टाइम्स AC. हे आपलं टू प्रूव्ह दॅट झालं. जर आपल्याला काही एक्स्ट्रा गोष्टींची गरज असेल जे आपण ड्रॉ करत असू, आपल्याला लागणार असतील, रिक्वायरमेंट असतील, तर ते आपण याच्या नंतरचा पार्ट ज्याला कन्स्ट्रक्शन म्हणतो आणि त्याच्यामध्ये हे मेन्शन करतो. जर आपण एखादी एक जरी लाईन एक्स्ट्रा ड्रॉ करत असेल तर आपल्याला त्या कन्स्ट्रक्शन मध्ये हे मेन्शन करावं लागतं. या वाल्या थेरम मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शनची काही गरज नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट प्रूफ वरती जाऊया. ठीक आहे, तर आता प्रूफ, हे स्ट्रक्चर असंच असावं. आधी थिअरम लिहिली, त्यानंतर तुम्ही सोबतच डायग्राम आणि सोबतच गिवन, त्यानंतर टू प्रूव्ह दॅट, नंतर जर कन्स्ट्रक्शनची गरज असेल तर कन्स्ट्रक्शन आणि देन प्रूफ. हे याचा प्रकार आहे. ओके, आता प्रूफ मध्ये बघा, आपण मगाशीच सांगितलं की जेव्हा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम असते किंवा त्याचा कन्व्हर्स आपण यूज करतो, आयसोसेलेस ट्रायंगल थेरमचा कन्व्हर्स काय सांगतोय आम्हाला, जर एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन अँगल्स इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात. ओके, मग मला सांगा, आपण इथं हे डॅश करून ते सांगितलं पण आहे, जर आपण या वाल्या साईडला समजा के कन्सिडर केलं तर ही वाली पण साईड काय झाली, के झाली. आधी आपल्याला हे तसं मेन्शन करावं लागेल. काय सांगायला लागेल, इन अ ट्रायंगल, ट्रायंगल म्हणण्यापेक्षा डायरेक्ट राईट ट्रायंगल म्हणूया आपण, इन राईट ट्रायंगल एबीसी, राईट अँगल ऍट बी, बरोबर. आपण काय म्हणणार, अँगल ए इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू 45 डिग्री. हे कुठनं आलं, हे आम्ही गिवन मध्ये दिलंय. हा, प्रूफ मध्ये बाळांनो एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती समजून घ्या आणि लक्षात ठेवा की प्रूफच्या प्रत्येक लाईनला तुम्हाला काय द्यावं लागेल, रिझन द्यावं लागेल. ओके, प्रत्येक लाईनसाठी, प्रत्येक स्टेटमेंटसाठी कुठून आलं, कसं आलं, मग का घेतलं, मग आम्हाला माहित होतं, तुम्हाला माहित होतं, कोणाला माहित होतं, सगळं सांगावं लागेल. ठीक आहे, तर जनरली इथल्याच गोष्टी इथे युज करायच्या असतात. आता हे लिहिलं, ठीक आहे. मग आपण लागलीच असं म्हटलं, देअरफोर जर अँगल्स इक्वल आहेत तर त्यांच्या अपोजिट साइड्स पण इक्वल आहेत. मग ते आपण साइड्स लिहूया, AB इज इक्वल टू BC. आता हे कशावरनं, तर आम्ही काय सांगणार याला, कन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. ठीक आहे, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम वरनं आम्ही सांगतोय की AB इक्वल टू BC असणार आहे. याला हवं तर आपण स्टेटमेंट नंबर 1 नाव देऊया. आम्ही याला असं कन्सिडर केलंय. मग आता आपण लेट करू शकतो. देअरफोर लेट AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू K. बरोबर, आपण K युनिट्स कन्सिडर केलं होतं. आता सांगा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, मग याला आपण पायथागोरस अप्लाय करू शकतो. बरोबर, आपल्याला काय करायचंय, हे हायपोटेनस फाइंड करायचे. हायपोटेनस फाइंड करायचे आणि त्यानंतर आपल्याला रिलेशन बघायचं आहे AB आणि AC मधलं, BC आणि AC मधलं, या दोघांच्या मधलं एकमेकांचं काय बघायचं, रिलेशन बघायचं. तर त्यासाठी आपल्याला आधी हायपोटेनस माहित पाहिजे. मग आपण हायपोटेनस फाइंड करून घेऊया. ठीक आहे, आपण इन राईट ट्रायंगल ABC बाय युझिंग पायथागोरस काय सांगू शकतो, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ते पुढच्या पेजवर आपण लिहून घेऊया इथं. बाय युझिंग पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरम अक्षरासाठी खरंच माफ करा, फक्त भावना समजून घ्या. बाय युझिंग पायथागोरस थिअरम आम्ही काय सांगितलं,
हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स. बरोबर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके. आता बघा आम्ही काय म्हटलं इथं, आमची AB आणि BC दोघं पण के आहेत. AC आम्हाला माहिती नाहीये पण AC आम्ही फाईंड करूया. AC फाईंड करू शकतो. जर AB के असेल तर AB चा स्क्वेअर के स्क्वेअर झाला. इथे पण के स्क्वेअर झालं. ओके. के स्क्वेअर प्लस के स्क्वेअर किती झालं? 2k स्क्वेअर झालं. AC स्क्वेअर इज इक्वल टू 2k स्क्वेअर. आम्हाला पाहिजे होता फक्त AC. आम्ही काय करणार, याचं रूट घेणार. रूट 2k स्क्वेअरचं रूट निघतं k. ओके. सगळ्यांच्या पुढे युनिट लिहायला विसरू नका. युनिट्स काहीतरी जो वर्ड आहे तो लिहायला विसरू नका. ओके. AC ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला रूट 2 टाइम्स k. रूट 2 टाइम्स k. आपण यांना k कन्सिडर केलं होतं आणि ते होते रूट 2 टाइम्स k. आता आम्हाला ह्या दोघांचं रिलेशन पाहिजे. बघा इथे हे मल्टिप्लायला इकडे असेल तर डिवाइड म्हणजे AB अपॉन AC. AB अपॉन AC आम्हाला फाइंड करावं लागेल. मग आता तिकडे आपण 1 म्हटलं होतं ज्याला आम्ही या स्टेटमेंटमध्ये इथं 1 कन्सिडर केलंय आणि सांगितलं हे दोघं इक्वल आहेत आणि याला आपण म्हटलंय AB आणि BC इज इक्वल टू k कन्सिडर करतोय. ओके. तर देअरफॉर इथं म्हणूया आम्हाला हवंय AB अपॉन AC. बरोबर. AB किती आहे? AB किती आहे? k युनिट्स आहे. AC किती आहे? रूट 2k युनिट्स आहे. बरोबर. रूट 2 टाइम्स k युनिट्स आहे. इथं k ला k कट होतो का? होऊ शकतो. देअरफॉर AB अपॉन AC इज इक्वल टू किती येणार? k वन जा k आणि k वन जा k म्हणजे वर राहिलं 1 अपॉन रूट 2. ओके. आता मला AB इज इक्वल टू मध्ये पाहिजे. मग AC इथं डिवाइडला तिकडे पाठवला, मल्टिप्लायला गेला. देअरफॉर AB इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 टाइम्स AC. बघा बरं आलं का आपलं स्टेटमेंट? हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं का? ओके. फर्स्ट प्रूफ आपलं झालेलं आहे. सिमिलरली वी कॅन से सिमिलरली आपण काय करणार? BC पण पकडू शकतो. BC अपॉन AC सुद्धा आमचा काय आहे? k अपॉन रूट 2 टाइम्स k आहे. बरोबर. रूट 2 टाइम्स k आहे. देअरफॉर डायरेक्ट BC ला आपण लिहू शकतो 1 अपॉन रूट 2 टाइम्स AC. या इथं पण केला k कट केलं, सिम्प्लिफाय केलं, आन्सर सेम आलं. म्हणजे आपण असं सांगितलं की ज्या साइड्सनी राईट अँगल बनवला ते साइड किंवा 45 डिग्रीच्या अपोजिट वाले साइड्स 45 डिग्री अँगलच्या अपोजिट साइडला आपण काय म्हणू शकतो? ती साइड जी आहे ती 1 अपॉन रूट 2 टाइम्स हायपोटेनस असते. ओके. अशा तऱ्हेने आपला 45, 90 वाला थेरम कंप्लीट झालेलं आहे. आपण हेन्स प्रूव्ड म्हणू शकतो. ठीक आहे. पुढची थेरम बघूया. हेन्स प्रूव्ड लिहायचा चान्स जितक्या वेळा मिळेल अजिबात सोडायचा नाही. पण ते स्वतः सोडवल्यानंतर फार फार म्हणजे मानसिक जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते इतर कशात नाही. ओके. त्यामुळे स्वतः ट्राय करा. ओके. चला. प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल. आता 30, 60, 90 मध्ये आपल्याला काय हवं? डेफिनेटली एक अँगल राईट अँगल आहे. सांगतानाच राईट अँगल सांगितलंय ना. अक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगल सांगितलं म्हणजे एक अँगल 90 डिग्री. एक कोणताही अँगल घेतला आपण 30 डिग्री आणि एक कोणताही अँगल घेतला 60 डिग्री. सोबतच आपण लिहिणार आहोत गिवन. इफ वाला पार्ट जो असतो तो गिवन म्हणून लिहितात. बरोबर. ट्रायंगलला नाव द्या रे काहीतरी. आता काहीतरी वेगळं नाव घेऊया. सपोज PQR घेतलं तर गिवन मध्ये आपण लिहिणार इन अ ट्रायंगल PQR angle P is equal to 30 degree, angle Q is equal to 90 degree. आता गंमत अशी आहे जिथपर्यंत आपल्याला एक लेटरनी नाव सांगितल्यानंतर तो एकच अँगल दिसतो. अँगल R कॉल केलं तर R एकटा R आहे त्यामुळे पडदिशी सापडला. P कॉल केला तर P पडदिशी सापडला. पण जिथं कन्फ्युजन असेल म्हणजे मोर दॅन 1 अँगल्स एकत्र येतील. आता अशी काहीतरी अँगल आले समजा एक ट्रायंगल आहे आणि यालाच एक्सटेंड केलंय किंवा आणखी एक काहीतरी ड्रॉ केलंय. ठीक आहे. आता आपल्याकडे अशी नाव असतील A B C आणि D. आता नुसता डी कॉल केला तर यावाल्या फिगरमध्ये D एकच आहे त्यामुळे आपण आतला इंटेरियर D घेऊन सोडू देणार. नुसता B कॉल केला तर B पण एकच आहे त्यामुळे आपण तो इकडचा घेऊन सोडू देणार. पण A आणि C मध्ये नुसता A म्हटलं तर तुम्हाला काय कळणार की A कोणता अँगल घ्यायचा? हा एकटा घ्यायचा का हा पूर्ण घ्यायचा? कसं कळणार? नाही कळू शकत आहे की नाही. त्यानंतर इथं
सेम गोष्ट आहे की हा एकटा घेणार का हा पूर्ण घेणार, नाही समजू शकत. मग अशा वेळेला 3 लेटर्स मध्ये नाव सांगतात की BAC घ्या म्हणजे तो ए एक्झॅक्टली आपल्याला अलीकडचा आहे तो समजतो, CAD घ्या म्हणजे तो ए इकडचा आहे समजतं. ओके, तर जिथं क्लॅरिटी आहे तिथंच तुम्ही सिंगल लेटरनी नावं द्या, इतर कुठेही सिंगल लेटर मध्ये नाव टाकायचं नाही. ओके, आता यामध्ये आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शनची गरज लागणार आहे, जिथं आपल्याला एकटा अँगल सहज दिसणार नाही, त्यामुळे आपण 3 लेटर्स मध्ये नावं लिहितोय. आपण काय लिहिणार, अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल QPR इक्वल टू 30 डिग्री अँड अँगल PRQ इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, इफ वाला पार्ट संपलाय, मग देन वाला पार्ट मध्ये आपण लिहितो टू प्रूव्ह दॅट. टू प्रूव्ह दॅट मध्ये आम्ही लिहिणार आहोत then the length of the side opposite to 30 degree angle is half of the length of the hypotenuse. आपल्याला काय विचारलं, 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड, म्हणजे 30 डिग्री अँगल म्हणजे हा वाला P आहे की नाही, त्याच्या अपोजिट साइड म्हणजे QR ची जी लेंथ आहे ती काय असणार आहे, हाफ ऑफ द PR आहे. हे आपल्याला प्रूफ करायचंय. आपण इथे लिहूया QR इज इक्वल टू 1/2 ऑफ PR, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. इथे आपल्याला थोडा कन्स्ट्रक्शनची गरज लागते, कारण आपल्याला मगाशी कसं आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम इझिली डायरेक्ट यूज ऍप्लिकेबल होत होती. इथं आपल्याला नाही माहिती 30च्या अपोजिट साइड किती असेल किंवा 60च्या अपोजिट साइड त्याच्या डबल घ्यायची असं नसतं. ओके, त्यामुळे आपण याच्यामध्ये तसं कन्सिडरेशन करू शकत नाही. मग आपण काय करणार, आपण वेगळं कन्स्ट्रक्शन करणार. आपण असं कन्स्ट्रक्शन करणार की जेवढा QR आहे, जितका काही QR आहे तेवढे एक्झॅक्टली आपण काय करणार, जेवढी QR ची लेंथ आहे एक्झॅक्टली तेवढा पॉइंट आपण तेवढीच साइड काय करणार, लेफ्ट साइडला अजून कन्स्ट्रक्शन थ्रू इन्क्रीज करणार. एक पॉइंट घेणार जो काय RQच्या एक्सटेंडेड लाईन वरती आहे आणि त्याला नाव देऊया PQRS. S म्हटलं की ते 5 सारखं दिसतं, त्यामुळे ते जनरली घ्यायचं नाही. तर इथं आपण त्याला असं नाव देऊया जे लेटर नंबर सारखं दिसत नसेल. ओके, त्याला मी T नाव देते. ठीक आहे, T नाव दिलं तर आपण कन्स्ट्रक्शन करताना आपण आपल्या पद्धतीनं कन्सिडर करू शकतो. तर आम्ही काय सांगितलं, जितकी लेंथ QR आहे तेवढीच लेंथ QT पण असणार आहे. ओके, आणि देन अजून कन्स्ट्रक्शन मध्ये एक पार्ट ऍड होतो की या T ला या P सोबत जॉईन करा. P ला P सोबत जॉईन करून टाका. हा, ठीक आहे, हे जॉईन केलं. हे आपल्याला जे काही केलं ते इथं लिहावं लागेल. मग आपण काय लिहिणार, एक्सटेंड कुणाला केलं, RQ, ज्या साइडनी आपण एक्सटेन्शन चालू केलंय. ओके, R कडून Q कडे आणि Q पासून पुढे, तर ती साइड लिहिलं पाहिजे. तुम्ही इकडे QR म्हणू शकत नाही. तुम्ही QR ला एक्सटेंड केलं याचा अर्थ काय, Q कडनं स्टार्ट केलं आणि R कडे एक्सटेंड केलं, तसं लिहू शकत नाही. तुम्ही एक्सटेंड लिहिताना सुद्धा व्यवस्थित विचार करून लिहा. एक्सटेंड RQ म्हणजे R कडनं एक्सटेन्शन आपलं स्टार्ट झालंय आणि Qच्या डायरेक्शन मध्ये वाढलंय अप टू point T such that काय केलंय आम्ही, जेवढा QR आहे such that QR is equal to QT, जेवढा QR आहे तेवढाच QT घेऊन आम्ही एक्सटेन्शन केले. आणि देन काय केलं, जॉईन अँड देन जॉईन PT ला आम्ही जॉईन करून टाकलं. हे आमचं कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन थ्रू जे काही आपण लिहिलंय ते प्रूफ मध्ये जर यूज केलं तर त्याला रिझन म्हणून पण आपण कन्स्ट्रक्शन लिहिणार. ओके, आता चला मला सांगा, हा 90 डिग्री आहे, इकडे 90 डिग्री आहे, इथं लिनियर पेअर बनते, तर बाय डिफॉल्ट इकडचा अँगल पण 90 बनणार ना. बाय डिफॉल्ट इकडचा सुद्धा अँगल 90 बनणार. आता आपल्याकडे 2 ट्रायंगल आहेत कम्पेअर करायला, दिसतात का तुम्हाला, बघा. एक आहे PQR, एक आहे PQT. दोघांमध्ये काय काय दिसतं, जर आपल्याला यांना कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचं असेल तर आपल्याकडे काय काय गिवन डेटा जरा बघून घ्या. जेवढा QR आहे तेवढी QT आहे. आताच आम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये ते कन्स्ट्रक्ट केलंय. ठीक आहे, देन PQ नावाची साइड दोघांमध्ये कॉमन आहे, या पण ट्रायंगल मध्ये आहे, या पण ट्रायंगल मध्ये आहे, बरोबर. त्यानंतर इकडे पण एक राईट अँगल आहे, इकडे पण एक राईट अँगल आहे, पण याला RHS लागू शकत नाही का, RHS मध्ये हायपोटेनसला इक्वल दाखवावं लागतं, जे की आपल्याकडे आता अवेलेबल नाहीये. मग आम्ही काय केलं, एक साइड पकडली, इथला अँगल पकडला आणि इकडची साइड पकडली. परत दुसऱ्या ट्रायंगल मध्ये ही साइड पकडली, इकडचा अँगल पकडला आणि ही साइड पकडली, आहे की नाही. तर मग आमच्याकडे आता सध्या काय आहे, साइड अँगल साइड दुसऱ्या ट्रायंगलच्या साइड अँगल साइड सोबत सेम आहे.
मग आम्ही साईड अँगल साईडनीच हे दोन ट्रायंगल दाखवणार कॉन्ग्रुअंट. ठीक आहे, चला प्रूफ मध्ये जाऊया. प्रूफ मध्ये आपण लिहिणार इन ट्रायंगल, काय नाव होते रे, एकाच काहीतरी PQR अँड ट्रायंगल PQT होता, बरोबर. एक ट्रायंगल PQR, एक ट्रायंगल PQT. शक्यतो डायग्राम आपण राईट साईडला यासाठी ड्रॉ करतो की लिहिताना इझिली दिसावं. ठीक आहे, बघा आपण ठरलंय तसं लिहूया. एक 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 PQR चा आधी ज्या साईडला जो ट्रायंगल लिहिलाय त्या साईडला त्याची साईड लिहायची. ठीक आहे, बघा QR आणि QT. पहिलं देणार आहे QR अँड QT. PQR च्या बाजूला PQR चीच साईड लिहायची, PQT ट्रायंगलच्या नावाच्या बाजूला त्याचीच साईड लिहायची. हा, इथे लिहूया QR इज इक्वल टू QT. का बरं, कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही तसं कन्स्ट्रक्ट केलंय. ठीक आहे, सो कन्स्ट्रक्शन म्हणून रिझन लिहिलं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, त्यानंतर एक साईड झाली, दुसरा अँगल PQR इज इक्वल टू अँगल PQT. काय लिहिणार त्याला, इच 90 डिग्री. दोघंही काय आहेत, 90 डिग्री आहेत. आणि दुसरी अजून एक साईड PQ इज इक्वल टू PQ. दोघांमध्ये पण PQ आहे, सो याला आपण रिझन लिहिणार कॉमन साईड. काय आहे ते, कॉमन साईड आहे. आता बघा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले बाय SAS क्रायटेरिया. डायरेक्ट लिहू शकतो साईड अँगल साईड. मी लिहिताना पण साईड आणि अँगल आणि साईड याच पद्धतीने लिहिलंय. ओके, देअरफॉर ट्रायंगल PQR कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQT. आणि यांचा करस्पॉन्डन्स लागलेलाच पाहिजे. ज्या अँगलला जो अँगल सेम आहे तोच त्या सिक्वेन्स मध्ये लिहायचा. SAS साईड अँगल साईड क्रायटेरियानं आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूफ केले. इथंच आपलं काम संपलं नाही, आपल्याला अजून खूप काही काही करायचं. काय काय करायचं जरा समजून घ्या. ओके, आता बघा जेव्हा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात, कॉन्ग्रुएंट होताना किंवा कॉन्ग्रुएन्सी दाखवताना आपण तीनच गोष्टींचा वापर केला, तीनच पॅरामीटर्स यूज केले. एक काय दाखवलं, साईड दाखवली दुसऱ्या साईडला इक्वल आहे म्हणून एक अँगल दाखवला आणि तिसरी साईड दाखवली. अजून तीन गोष्टी बाकी आहेत बघा. तीन गोष्टी कोणत्या बाकी आहेत, एक इथला अँगल, एक इकडचा अँगल आणि ही साईड. इकडच्या अँगलला आणि इकडच्या साईडला, बरोबर. काय करणार आहे आपण, इक्वल दाखवणार. कसं दाखवू शकतो, जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूफ झाले तर उरलेले तीन पॅरामीटर्स बाय डिफॉल्ट इक्वल असतात आणि त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता या पार्ट्सच्या ठिकाणी जेव्हा आपण A यूज करतो तेव्हा अँगल दाखवायचा असतो आणि जेव्हा आपल्याला साईडला डिनोट करायचं असते तेव्हा आपण S यूज करतो. ठीक आहे, तर आपण ह्या दोन गोष्टींचा वापर करून या अँगलला इथला अँगल बघा, या R अँगलला इथला T अँगल आपण इक्वल दाखवणार आहोत आणि या 30ला हा 30, या साईडला ही साईड, सगळ्या गोष्टी आपण इक्वल दाखवणार आहोत. सध्या आपल्याला जे जे लागतंय तेवढंच घेऊया. हा, मग आपण देअरफॉर म्हणू. आम्हाला कोण कोण पाहिजे, एक अँगल दाखवायचे होते दोन्ही. इकडचा अँगल PQR वाला, तिकडचा R आहे. अँगल PRQ इज इक्वल टू अँगल PTQ, बरोबर. PTQ काय लिहिणार, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. शॉर्टकट मध्ये लिहिता येतं. ठीक आहे, अजून काय आहे, अँड आपल्याला काय काय लागणार ते सगळंच लिहू शकता. अँड अजून कोण उरलंय, इकडची साईड आहे PR, इकडची साईड होती PT. हे दोघे इक्वल आहेत, याला आपण लिहिणार आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, आणि तिसरं काय, तिसरा पण एक अँगल आहे. अँगल इकडून Q, ठीक आहे, अँगल येणार RPQ इक्वल टू अँगल TPQ. अगेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ह्या तिन्ही गोष्टी आम्ही इक्वल दाखवल्या. आम्ही काय सांगितलं, हा अँगल याला इक्वल आहे, इथला अँगल याला इक्वल आहे, ही साईड याला इक्वल आहे. आता बघा आपल्याला एका ट्रायंगलचे अँगल्स ऑलरेडी माहित आहेत. इथला 60 तर हा पण 60, इथला 30 तर हा पण 30. डायरेक्ट लिहूया. आपण काय लिहिणार, देअरफॉर अँगल गिवन मध्ये दिलेल्या गोष्टी त्याच आपण यूज करणार आहे, त्यामुळे अँगल बद्दल लिहूया. अँगल लागणारे अँगल्स लिहूया. अँगल PRQ इज इक्वल टू अँगल PTQ इज इक्वल टू 60 डिग्री. गिवन मध्ये दिलं होतं. ठीक आहे,
अँड अँगल RPQ इक्वल टू अँगल TPQ तो किती आहे 30 डिग्री. हे पण गिवन मध्ये दिलं. ह्या दोघांमध्ये कॉमन जरी रिझन लिहिलं तरी चालतंय. ह्या दोन्ही गोष्टी मिळून आपण असं रिझन लिहिलं तरी चालतंय. हे आम्हाला गिवन मध्ये दिलं. ओके, आता बघा, आता मेन ट्रायंगल वरती जाऊया. मेन ट्रायंगल कोणता? मोठा वाला ट्रायंगल. आता एक मोठा ट्रायंगल बनलाय PTR नावाचा. PTR ची काय कंडिशन आहे रे? आम्ही काय सांगितलं? PT ला PR इक्वल प्रूफ केलाय ऑलरेडी, आता जस्ट झाला बरोबर. आता सांगा, आपण घेताना हा QT आणि हा QR इक्वल घेतला होता बरोबर. आणि अँगल्सची काय हालत आहे? अँगल्स मध्ये काय किस्सा आहे? हे 60 डिग्री आहे, तर आमच्याकडे आता T सुद्धा 60 डिग्री आहे. आपण वेगळ्या कलरनी मार्क करूया, कारण नवीन आता लिहितोय ते, प्रूफ केल्यानंतर लिहिलंय. ओके, तिकडे 60 आहे तर इथं पण 60 आहे बरोबर. इथे 30 आहे तर इथं पण 30 आहे असं आपण लिहिलं. आता मोठा ट्रायंगल जेव्हा तुम्ही PTR कडे बघता तेव्हा P किती आहे रे? पूर्ण अँगल P, कम्प्लीट अँगल P किती आहे? हा अँगल P किती आहे? 30 + 30 60 डिग्री बरोबर. इथला अँगल T किती आहे? 60 डिग्री. इथला अँगल R किती आहे? तोही 60 डिग्री. एखाद्या ट्रायंगल मध्ये तिन्ही अँगल जेव्हा 60 डिग्री असतात काय असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा आयसोसेलेस ट्रायंगलची कन्व्हर्स जरी यूज केली की साइड्स अपोजिट टू इक्वल अँगल्स आर इक्वल. मग या तिन्ही अँगल इक्वल आहेत तर तिघांच्या अपोजिट असणाऱ्या साइड्स इक्वल असणार. हे फक्त ट्रायंगल मध्ये होतंय, दुसऱ्या कुठल्या शेप मध्ये जाऊ नका करायला. तिकडे पण होतं पण रेग्युलर पॉलिगॉन्स पाहिजेत. ओके, आता सध्या ट्रायंगल पुरतं बघूया. जर अँगल इक्वल आहेत तर त्याच्या अपोजिट साइड्स पण इक्वल असणार. याचा अर्थ काय? या तिन्ही साइड्स इक्वल झाल्या. मग आता आपण याच्याबद्दल असं लिहू शकतो का की PT इक्वल टू PR इक्वल टू TR. हा, मग आपण लिहूया इथं therefore इन ट्रायंगल, मोठा वाला ट्रायंगल पकडला. इन ट्रायंगल कुठला? इन ट्रायंगल PTR. इन ट्रायंगल PTR काय म्हटलो आपण? अँगल क्यू नावच नाही आता इथं. अँगल PTR इक्वल टू अँगल TRP इक्वल टू अँगल PPR इक्वल टू किती आहे? 60 डिग्री. सगळेचे सगळे 60 डिग्री झाले. ओके, therefore by using converse of isosceles triangle theorem we can say triangle PTR is a equilateral triangle. कसला ट्रायंगल म्हणू शकतो आपण? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे कसला? ज्याच्या ऑल साइड्स इक्वल आहेत, तिन्ही पण साइड्स इक्वल आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, आता बघा, PTR नावाचा ट्रायंगल जर इक्विलॅटरल झाला तर त्याच्या साइड्स इक्वल आहेत हे सांगतोय आपण. therefore PT is equal to TR is equal to PR. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइड्स आहेत, आपण असं म्हणू शकतो साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स. रिझन साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स, ट्रायंगलच्या अपोजिट साइड्स आहेत सगळ्या. किंवा तुम्ही इथं रिझन लिहू शकता, हे इक्विलॅटरल सांगताना सुद्धा एक रिझन लिहू शकता की आम्ही काय यूज केलं? कन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. by using converse of isosceles triangle theorem, हे स्टेटमेंट इथं येऊ द्या. by using converse of isosceles triangle theorem आम्ही असं सांगितलं की हे ट्रायंगल इक्विलॅटरल आणि तिन्ही साइड्स इक्वल आहेत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट फेज येते आपली. आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन केलं होतं तेव्हा समजून घ्या की QT आणि QR इक्वल आहेत असं सांगितलं बरोबर. QR आणि QT इक्वल आहेत म्हणून सांगितलं. म्हणजेच काय? आपण असं म्हणू शकतो का रे? यालाच कन्सिडर करून असं म्हणू शकतो का? दॅट इज असं म्हणू शकतो का? बघा इकडे QT नाव टाकले ना, ठीक आहे. QT प्लस QR इज इक्वल टू पूर्णच्या पूर्ण TR. आपण काय केलं? QT आणि QR ऍड केला तर पूर्णच्या पूर्ण TR मिळणार आहे. हा, आता QT आणि QR दोन्ही इक्वलच आहेत, मग एकाच्या बदली दुसरं लिहिलं तर काहीच फरक नाही पडला पाहिजे. therefore QT च्या बदली पण QR लिहिला सपोज आणि QR चं QR आहेच इज इक्वल टू TR. म्हणजेच काय? 2 टाइम्स QR इज इक्वल टू TR आणि दॅट इज इक्वल टू
आपण असं लिहू शकतो का, हे 2 इकडे मल्टिप्लायला तिकडे गेलं डिवाइडला, म्हणजेच असं लिहू शकतो का की क्यू आर इज हाफ ऑफ टी आर, म्हणजे नुसता क्यू आर जो आहे तो काय आहे, पूर्ण टी आरच्या हाफ आहे, हे लिहू शकतो का. येस, हे कशावरनं लिहू शकतो आपण, कन्स्ट्रक्शन वरनं लिहू शकतो. हे समजून घ्यायचं आहे आणि आपणच लिहायचं आहे. इथे लईतले आपण लिहू शकतो दॅट इज क्यू आर इज इक्वल टू हाफ ऑफ टी आर. ओके, हे आपल्या समजण्यासाठी आहे आणि हे तुम्ही असंच लिहिलं तरी चालेल. ओके, मग आता इथे बघा, इथे आपण कन्सिडर करूया ह्या तिन्ही साइड्स इक्वल आहेत, त्यांना आपण स्टेटमेंट नंबर कुठे दिलेत का, काही नाही, डायरेक्टली कन्स्ट्रक्शन डायरेक्ट हे. चला, याला आपण स्टेटमेंट नंबर 1 दिलं. पहिलं वाला स्टेटमेंट आमचा आहे की तिन्ही साइड्स इक्वल आहेत. ओके, मग देअरफॉर आपण इथे आलो आणि म्हटलं की बाय युझिंग कन्स्ट्रक्शन आम्ही असं सांगू शकतो की क्यू आर इज इक्वल टू हाफ ऑफ टी आर. बरोबर, हे कशावरनं सांगितलं, बाय युझिंग कन्स्ट्रक्शन, किंवा इथेच असं लिहिलं तरी चालतंय, क्यू टी इज इक्वल टू क्यू आर, हे दोन्हीही चालतंय. ठीक आहे, बाय युझिंग कन्स्ट्रक्शन और क्यू टी इज इक्वल टू क्यू आर. आता आम्हाला प्रूफ काय करायचं होतं बघा, क्यू आर इज इक्वल टू 1/2 ऑफ पी आर प्रूव्ह करायचंय. ओके, इथे येऊन बघा, हे टी आर, इथं बघा पीटी, टी आर आणि पी आर तिन्ही पण इक्वल आहेत. मग इथं टी आर काढलं पी आर टाकलं, काय फरक पडतो, काहीच नाही. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू 1/2 ऑफ पी आर, तिन्ही इक्वलच आहेत. हा, आपण फ्रॉम 1 घेतलं, वरच्या इक्वेशन मधनं घेतलं फ्रॉम 1, हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड झालं बघा, प्रूफ आहे की नाही, इझी आहे का. जरा अजून एकदा बघूया आपण काय काय केलं नेमकं. ठीक आहे, बघा, सगळ्यात आधी गिवन टू प्रूव्ह दॅट वगैरे वगैरे लिहून घेतलं, कन्स्ट्रक्शन केलं. कन्स्ट्रक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेवढी क्यू आर लेंथ होती तेवढ्याच लेंथचा एक अजून लाईन आपण एक्सटेंड केली आर क्यू कडून क्यूटी कडे. ओके, आणि ती क्यूटी म्हणून टाकली. आता आपल्याकडे याच स्टेटमेंटच्या इथं जिथं क्यू आर इक्वल टू क्यूटी लिहितोय तिथं लागलीच आपण लिहू शकतो की क्यू आर इज हाफ ऑफ टी आर, पूर्ण टी आरच्या हाफ आहे. कसं आहे, प्लस वगैरे करून तुम्हाला दाखवलंय. ओके, देन त्यानंतर आम्ही काय केला, जस्ट पीटीला जॉईन केलंय. आता अशी नुसतं जॉईन केलंय, अजिबात सांगितलं नाही की ते कुणाला इक्वल आहे किंवा काय, जस्ट आपण काय केला, पीटी जॉईन केला. ओके, त्यानंतर आपण प्रूफ मध्ये गेलो आणि प्रूफ मध्ये इथं 2 ट्रायंगल दिसतात, एक पीक्यूटी नावाचा, एक पीक्यू आर नावाचा. ह्या 2 ट्रायंगल्स आपण काय केलं, कॉन्ग्रुएंट प्रूफ केलं. कसं, बाय युझिंग SAS क्रायटेरिया. कसा, ही पीक्यू नावाची साईड दोघांमध्ये कॉमन आहे, हा अँगल राईट अँगल आहे, इकडे पण राईट अँगल असणार लिनियर पेअर मुळे, त्यामुळे हे दोघांना आपण राईट अँगल दाखवलं, हे 2 अँगल इक्वल झाले आणि त्याला लागून असणारी लगेचची क्यू आर इक्वल टू क्यूटी कन्स्ट्रक्शन वरने इक्वल दाखवली. SAS क्रायटेरियानं 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूफ झाले. आता ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूफ झाले म्हणजे काय, ट्रायंगलला कॉन्ग्रुएंट प्रूफ करताना आपण काय करतो, 3 पॅरामीटर्सचा वापर करतो. तर 3 पॅरामीटर्स यूज करून ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूफ झाला. उरलेले 3 पॅरामीटर्स काय असणार, जेव्हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूफ करतो किंवा प्रूफ होतो त्यानंतर कॉन्ग्रुएंट प्रूफ झाल्यानंतर उरलेले 3 पॅरामीटर्स बाय डिफॉल्ट कॉन्ग्रुएंट असतात. हे आपण डायरेक्ट स्टेटमेंट करू शकतो आणि त्याला रिझन लिहितात करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, मग ते सीएससीटी किंवा सीएससीटी यूज करून आपण हे दाखवलं. आपण सीएससीटीचा यूज करून बघितलं, सांगितलं की पीआर ला पीटी इक्वल आहे. त्यानंतर अँगलचा यूज करून सांगितलं, हा 60 आहे तर इकडे पण 60 असणार, हे 30 आहे तर हे पण 30 असणार. ते त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग साइड्सचा यूज करून सांगितलं. आता त्यानंतर आपण काय केलं, उरलेल्या तिघांना इक्वल दाखवल्यानंतर जे इकडची डायमेन्शन होती ती तिकडे डायमेन्शन घेतली आणि त्यानंतर आपण काय केलं, सगळ्यात मोठा ट्रायंगल कन्सिडर केला, हा पीटीआर नावाचा. तर पीटीआर मध्ये काय झालंय, इकडे 60 आलंय, इथं 60 आलंय, हे 30 + 30 60 झालंय. मग हा 60 60 60 म्हणजे टोटल इक्विलॅटरल ट्रायंगल होऊन गेला. ओके, तिन्ही अँगल 60 असतात तेव्हा त्याला इक्विलॅटरल म्हणतातच, पण तरीही आपण त्याला आयसोसेलेस ट्रायंगल थेरमची कन्व्हर्स यूज केले असं सांगितलं. ठीक आहे, आता 60 60 60 जर ट्रायंगल इक्विलॅटरल आहे तर त्याच्या तिन्ही साइड्स इक्वल असणार. 3 साइड्स कोणत्या, इथून पीटी, पीआर आणि टीआर पूर्णच्या पूर्ण इक्वल असणार. मग जसं स्टेटमेंट मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये आपण सांगितलं की क्यू आर इज अ हाफ ऑफ टी आर, तोच आपण सांगू शकतो क्यू आर इज अ हाफ ऑफ पी आर. का, तर टी आर आणि पी आर सेम सेम आहेत, आहे की नाही. तर अशा तऱ्हेने हाफ ऑफ पी आर आपण प्रूव्ह केलं. म्हणजेच आपण असं सांगितलं की एक जर 30 60 90 वाला ट्रायंगल दिला असेल तर 30 डिग्री अँगलच्या अपोजिट वाली साइड हायपोटेनसच्या हाफ असते. ओके, हे आपण इथं प्रूव्ह केलं. आणि याच्या सोबतच अजून एक गोष्ट आपल्याला छोटीशी प्रूव्ह करायची आहे. 30 60 90 वाला ट्रायंगल पाहिजे. इथे आपण 30 डिग्री कन्सिडर करूया, इथे आपण 60 डिग्री टाकूया आणि नावं पण तिकडचीच कन्सिडर करूया जेणेकरून
आपल्याला इथं सॉल्व्ह करताना इझी जाईल. ओके, PQR पकडलं. हा, इफ द अक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल हॅव मेजर्स 30 डिग्री 60 डिग्री, राईट अँगल मधला 90 आलाच, then the length of side opposite to 60 degree angle is √3/2 times hypotenuse. आता 60 डिग्रीच्या अपोजिट वाली साइड म्हणजे PQ वाली आपल्याला काय दाखवायचे, √3/2 टाइम्स हायपोटेनस दाखवायचे आहे. ओके, हे फार इझी आहे. याच्यासाठी आपल्याला मागच्या थेरमचा यूज होतोय. ओके, कसं बघूया. सगळ्यात आधी आम्ही लिहिणार गिवन मध्ये सेम लिहिणार. आता तुम्ही लिहू शकता इन ट्रायंगल PQR द अँगल दिस. ओके, त्यानंतर टू प्रूव्ह दॅट मध्ये 60 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे PQ इज इक्वल टू आम्हाला दाखवायचे √3/2 टाइम्स हायपोटेनस किती आहे, हायपोटेनस होता PR. ओके, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर बघा, यात काही वेगळ्या कन्स्ट्रक्शनची गरज नाही, डायरेक्टली प्रूफ मध्ये जाऊया. प्रूफ करत असताना आता हा ट्रायंगल ऑलरेडी राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आमच्याकडे काय प्रूफ झालंय की हे जे QR आहे ते हाफ ऑफ PR आहे ऑलरेडी. मग QR च्या जागी आपण जिथं कुठं QR दिसेल तिथं हाफ ऑफ PR लिहू शकतो. ओके, कसं काय तर म्हणायचं इथं प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 ट्रायंगल. ठीक आहे, साइड अपोजिट टू 30 डिग्री लिहिलं तरी चालतंय. प्रूफ मध्ये जाऊया. म्हणूया इन ट्रायंगल PQR by using Pythagoras theorem, सांगा बरं पायथा अप्लाय करून काय काय होतंय. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स PQ स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर. आता बघा, अजून एक मी आता तुम्हाला सांगितलेली गोष्ट ती आपल्याला लिहून दाखवायची. जिथं जिथं आपल्याकडे QR येईल तिथे तिथं आपण 1/2 ऑफ PR लिहू शकतो. ओके, मग इथं PR चा स्क्वेअर ऑलरेडी आहे इज इक्वल टू PQ स्क्वेअर आणि जिथं QR आलं तिथं आम्ही लिहू शकतो 1/2 ऑफ PR चा होल स्क्वेअर. रिझन लिहिणार साइड अपोजिट टू 30 डिग्री. तर दरवेळी 30 डिग्रीच्या अपोजिट असं लिहू नका. 30 60 90 ट्रायंगल पाहिजे आणि मगच आपण लिहू शकतो. ओके, साइड अपोजिट टू 30 डिग्री ते पण लिहायला पाहिजे. इन 30 60 90 ट्रायंगल असल्यावाल्या ट्रायंगल मध्ये 30च्या अपोजिट असलेली साइड आहे म्हणून तिला आम्ही 1/2 ऑफ हायपोटेनस कन्सिडर केली. ओके, आता आपण ह्याला ओपन करून जस्ट एक्सपांड करून सिम्प्लिफाय करायचं. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस 1/2 चा स्क्वेअर किती रे, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 आणि PR स्क्वेअर. आता एकाच इक्वेशन मध्ये 2 वेळा PR काय करतंय, सिम्प्लिफाय करूया, आहे की नाही. सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर आपण PR दोन्ही एका बाजूला नेऊया आणि सिम्प्लिफाय करूया. ठीक आहे, वाटल्यास ह्या पलीकडे लिहून इकडे लिहूया. बरं ठीक आहे, चला. PR स्क्वेअर मायनस 1/2 ऑफ PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर. सिम्प्लिफाय. डिनॉमिनेटर सेम नाहीये इथं 1/1च आहे, काहीच नाही म्हणजे मग आपण क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करूया. 4PR स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. 1 PR म्हणजे 1 नाही लिहिलं तरी चालतंय, बरोबर. 1 PR स्क्वेअर होतं ते PR स्क्वेअर लिहिलं अपॉन 4 इज इक्वल टू PQ स्क्वेअर. सिम्प्लिफाय किती आलं, 3 PR स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू PQ स्क्वेअर. आम्हाला स्क्वेअर काढायचंय का रे, नाही. टू प्रूव्ह दॅट मध्ये रूट पाहिजे. मग आपण ह्याचे दोघांचे ते स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड केलं तर PQ चा स्क्वेअर रूट, PQ स्क्वेअरचा स्क्वेअर रूट नुसता PQ येणार आणि PR स्क्वेअरचं स्क्वेअर रूट नुसता PR येणार. आता राहिलं रूट, सॉरी आता कुणाचं काढायचंय रूट, फक्त 3/4चं. 3चं रूट काय येणार रे, नुसताच √3 आणि 4चं रूट आलं 2. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. बघा बरं, हेच प्रूफ झालेलं आहे. प्रूफ आहे की नाही. थोडस तुम्हाला आयसोसेलेस ट्रायंगल वगैरे माहिती असेल तर हे इझिली होऊन जाईल. ठीक आहे, अशा तऱ्हेने आपण प्रूफ केलं की 30 60 90 डिग्री ट्रायंगल वाल्या केसमध्ये 30 डिग्रीच्या अपोजिट साइड जी असते ती हायपोटेनसच्या हाफ असते आणि 60 डिग्रीच्या अपोजिट साइड असते ती √3/2 टाइम्स हायपोटेनस असते. आणि 45 45 90 वाल्या ट्रायंगल मध्ये काय असतं, 45 डिग्रीच्या अपोजिट वाली साइड 1/√2 टाइम्स हायपोटेनस असते
पण इथं अपोजिट नाही विचारलेलं, आपल्याला असं सांगितलंय की ज्या साईडनी मिळून राईट अँगल बनवला, हे फिरवून विचारले, पण मिनिंग तेच आहे की 45च्या अपोजिट साईडचं सांगा. हा, मग ते आपल्याला सांगायचं होतं 1/√2 टाइम्स हायपोटेनस आहे. हे आपण या दोन्ही गोष्टी इथे प्रूफ केलेल्या आहेत. 2 मध्ये 3 प्रूफ आपण प्रूफ केलेले आहेत. ओके, चला, थँक्यू सो मच. असेच डाऊट विचारत राहा आणि आपण अशा क्वालिटी किंवा पॉप्युलर डाऊटसाठी जे सारखे सारखे क्वेश्चन PYQ ला विचारले जातात किंवा जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्यांची आपण डाऊट सिरीज पण सेपरेटली रिलीज करूया. ओके, सो थँक्यू सो मच.